नमस्कार मंडळी, ट्रेड इन फिनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. समोर बघताय सेन्सेक्सचा चार्ट आहे. 81,000चा कॉल, 40 रुपयाची खरेदी, 330 रुपयाची सेलिंग, जवळजवळ 800 रुपयाचा प्रॉफिट. ऐकायला जाम भारी वाटतं नाही की कसं झालं असेल. मुळात म्हणजे 40 रुपयाला खरेदी करून आपण 80 रुपयाला बाहेर पडलो असतो. म्हणजे मी तर बाहेर पडलोच. पण खरंच हा प्रॉफिट एवढा झेपू शकतो का आपल्याला? मार्केट एवढा देतो का? ऑब्वियस आहे, देतो. पण हे कधीतरी होतं. या 0-0च्या नादात ना आपण बरेच गेम गमवलेत. पण हा 800% प्रॉफिट होऊ शकतो. आणि त्याच्यासाठीचा काय ॲनालिसिस आहे ते आपण आज बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थंबनेल तर तुम्ही बघितलंच आहे. 800% सेन्सेक्स एक्सपायरी, वा वा वा, म्हणजे एकदम जबरदस्त अशी मुवमेंट त्यांनी दिली. ही मुवमेंट कशामुळे आली त्या गोष्टीला आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण पहिला आपले निफ्टी आणि सेन्सेक्सचे चार्ट ओपन करूया. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की आपले काय काय मुवमेंट होते आजच्या दिवसातली. इथे तुम्ही बघताय ही जी लाईन तुम्हाला दिसते ही आजच्या दिवसाची पहिली कॅन्डल आहे. बघा इथे दिसते 9:15ची ही पहिली कॅन्डल आहे. आणि पहिल्याच कॅन्डलनी निफ्टीमध्ये बूम करायला स्टार्ट केला. ठीक आहे. सुरुवातीला जेव्हा मार्केट चालू होतो तेव्हा सुरुवातीच्या 5 ते 10 मिनटामध्ये आपल्याला डेटा मिळत नाही. ऑप्शन चेअरमध्ये डेटा मिळून जातो, बट वॉल्यूमचा मिळतो. ओपन इंटरेस्टचा डेटा एवढा क्लिअर मिळत नाही. हा आहे सेन्सेक्सचा चार्ट. सेन्सेक्सच्या चार्टमध्ये सुद्धा आपण 9:15ची पहिली कॅन्डल आपण इथे मार्क केले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बूम. तर ही जी मुवमेंट आहे ही मुवमेंट आपल्याला कशामुळे मिळाली आणि त्याच्या मागचं गणित काय होतं ते गणित आज आपल्याला बघायचं आहे. ते म्हणजे शॉर्ट कव्हरिंग. याला म्हणतात शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंगमध्ये मित्रांनो, लास्ट एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शॉर्ट कव्हरिंग आणि शॉर्ट बिल्डअप, लॉंग अनवाइंडिंग आणि लॉंग बिल्डअप ह्या गोष्टी असतात फ्युचरच्या. कसल्या? फ्युचरच्या. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये जेव्हा व्हॉल्यूम किंवा ओपन इंटरेस्ट आणि प्राईसची या दोघांचा एक कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये एक चढ उतार बघायला मिळतो. त्या चढ उतारामध्ये त्यांचे जे कॉम्बिनेशन आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज बनतात किंवा 4 प्रकारचे बिहेवियर्स बनतात फ्युचर कॉन्ट्रॅक्टचे. मग त्याच्यामधले हे 2-3 प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. त्याच्यामधला आज एक प्रकार घडला आहे, तो म्हणजे शॉर्ट कव्हरिंग. आता ही शॉर्ट कव्हरिंग कशी झाली ते आपल्याला बघायचे, ते तुम्हाला लगेच लक्षात येईलच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच कळेल की ही गोष्ट कशी आणि कशी रीड करायची. हा आपला सेन्सेक्सचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 800%चा प्रॉफिट आहे, जो मला माहिती आहे कोणीच कमवला नसेल. फक्त हे बोलाचा भात आणि बोलाची कढी एवढंच फक्त झालेलं आहे. ठीक आहे. ऑप्शनच्या डेटामध्ये, ज्याच्यामध्ये ऑप्शनचा एक ॲनालिटिक असतो, त्या ॲनालिटिकमध्ये आपण बघणार आहोत. सेन्सिबलचा आपण प्लॅटफॉर्म यूज करतो. सेन्सिबलच्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही बघा, तुमच्यासमोर आहे ओपन इंटरेस्ट फ्युचरचा. इथे तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळते का, ही निफ्टीची प्राईज आहे जी की कन्सोलिडेट राहिली, चढली, त्यानंतर अगेन कन्सोलिडेट राहिली, पुन्हा एक राईज दिला, देन अगेन कन्सोलिडेट राहिली आणि पुन्हा एक राईज दिला. ह्या एका गोष्टीमध्ये तुम्ही त्याचा हा ओपन इंटरेस्ट बघा, डाऊन. ठीक आहे. मायनस झाला, म्हणजे इथे कन्सोलिडेशन होत असताना ओपन इंटरेस्ट मायनस झाला, त्यानंतर अगेन इथे कन्सोलिडेशन ओपन इंटरेस्टमध्ये बघायला मिळालं. आणि जसं निफ्टीनी रायझिंग ट्रेंड पकडला तसं निफ्टीचा ओपन इंटरेस्ट हा डाऊन व्हायला लागला. आता हे फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. तुम्हाला जर ह्याला नंबर्समध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल, जर तुम्हाला ही गोष्ट नंबरमध्ये बघायचं आहे, तर मग ती तुम्हाला कुठे बघायला मिळेल? तर त्याच्यासाठी हा जो ओपन इंटरेस्ट चेंज जो दिसतो फ्युचरचा, जिथे तुम्हाला हे नंबर्समध्ये बघायला मिळतील, हे जे आहेत ना हे कॅल्क्युलेशन नंबरमध्ये बघायला मिळतील. तर आता तुम्ही इथे बघा एक गोष्ट की जशी निफ्टीने अपवर्ड डिरेक्शनची रॅली केली, इथे कन्सोलिडेशन केलं, देन रॅली केली, देन अगेन कन्सोलिडेशन, देन रॅली. इथे बघा ओपन इंटरेस्ट तुम्हाला मायनस होताना दिसला असेल. बघा दिसतंय, कंटिन्युअसली ओपन इंटरेस्ट मायनस होते, कंटिन्युअसली ओपन इंटरेस्ट मायनस. नंबरमध्ये तुम्हाला फॉर्मॅटमध्ये बघायचं असेल तर बघा, इथे पहिल्यांदा आपल्याला ओपन इंटरेस्ट एक दिसला 14,000 प्लस होताना, बट त्याच्यानंतर बघा 6,000 मायनस, इथे बघा 4,000 मायनस,
त्याच्यानंतर 8,000 मायनस, आणि हा कंटिन्यू मायनस होता बघा. 10,000 मायनस, 15,000, 12,000, 14,000. बघा मित्रांनो, हे सांगायची गोष्ट ह्यासाठी, जर फक्त आपण ऑप्शन चेन बघत असू तर ऑप्शन चेन बघून फक्त आपल्याला एवढंच कळेल की ऑप्शन चेनमधला व्हॉल्यूम कशा प्रकारे रिॲक्ट होतं आणि त्याच्यामधला ओपन इंटरेस्ट कशा प्रकारे तयार होते. लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलं, त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलं की इंडेक्स हँडल करायचे 3 प्रकार असतात: वेटेज, ऑप्शन आणि फ्युचर. हा तुमच्यासमोर फ्युचरचा डेटा आहे. ऑप्शनमध्ये ही गोष्ट कशी घडली ती पण आपल्याला बघायचं आहे, पण तुम्ही फ्युचरमध्ये एकदा नजर टाकताय ना, तुमच्या लक्षात येतं आहे ना की ही गोष्ट कशी घडते. तुम्हाला एकदा ह्या गोष्टी, ह्या बिल्डअपच्या ज्या गोष्टी असतात त्या मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. पाहिजे असेल तर तुम्ही त्या व्हॉल्यूमच्या व्हिडिओ एकदा जाऊन बघा की फ्युचरचा व्हॉल्यूम कशा प्रकारे रिॲक्ट करतो. तरी पण पुन्हा एकदा एक आपल्याला समजायला पाहिजे म्हणून एक आपण जस्ट इन जनरलमध्ये माहिती घेऊ. बघा, आपण आता काय करणार आहोत की एक प्राईजचा ग्राफ आखणार आहोत आणि एक ओपन इंटरेस्टचा ग्राफ आखणार आहोत. ठीक आहे, इथे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, दोन ग्राफ आहेत आपल्याकडे. मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. 4 प्रकारचे ग्राफ आहेत. प्राईज अप, ठीक आहे, त्यानंतर प्राईज डाऊन, त्यानंतर पुन्हा एकदा प्राईज अप आणि पुन्हा एकदा प्राईज डाऊन. ठीक, आता जर फ्युचरमध्ये तुम्हाला जर बघायचं असेल की फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट कसे बिहेव करतात किंवा त्याचा ओपन इंटरेस्ट कसा बघायचा असतो, जर फ्युचरची प्राईस अप जात असेल आणि ओपन इंटरेस्टसुद्धा अप जात असेल तर ह्याला म्हणतात लॉंग बिल्डअप. काय म्हणतात त्याला? लॉंग बिल्डअप. आता दुसरा ग्राफमध्ये आपण बघतोय की फ्युचरची जी प्राईस आहे ती डाऊनला चालली, बट ओपन इंटरेस्ट जो आहे तो अपला चालला आहे. ओपन इंटरेस्ट कसा झाला आहे? अपला चालला आहे. तर ह्या अशा बिहेवियरला म्हणतात शॉर्ट बिल्डअप. काय म्हणतात? शॉर्ट बिल्डअप. म्हणजेच काय, ओपन इंटरेस्ट इन्क्रीज होतोय बट प्राईस डाऊनला येते. ही जी प्राईस आहे ही डाऊनला येत आहे. डाऊनला येत असल्यामुळे आपण जो ओपन इंटरेस्ट क्रिएट झाला आहे त्याला आपण असं म्हणतोय की फर्स्ट ज्या ऑर्डर टाकल्या जात आहेत निफ्टी फ्युचरच्या त्या सेलिंगच्या ऑर्डर टाकल्या जात आहेत. ठीक आहे, ते याला म्हणतो आपण शॉर्ट बिल्डअप. आता आपण बघणार आहोत की प्राईस अप आहे, प्राईस अप आहे बट ओपन इंटरेस्ट डाऊन आहे. प्राईस अप होत असेल आणि ओपन इंटरेस्ट डाऊन होत असेल तर ह्याला आपण म्हणतो शॉर्ट कवरिंग. काय म्हणतो आपण याला? शॉर्ट कवरिंग. शॉर्ट कवरिंग जी आजच्या दिवसात झाली. सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी, ऑलमोस्ट तिन्ही सेगमेंटमध्ये, फिन निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला हेच बघायला मिळेल. मिड कॅपमध्ये सुद्धा हेच झाले, शॉर्ट कवरिंग झालेले, बऱ्यापैकी शॉर्ट कवरिंग झालेली आहे. ठीक आहे, आणि शेवटचा आपला ग्राफ आहे ज्याच्यामध्ये निफ्टीची प्राईस ड्रॉप होते बट सोबत ओपन इंटरेस्टसुद्धा ड्रॉप होते. निफ्टीची प्राईस ड्रॉप होते बट ओपन इंटरेस्टसुद्धा ड्रॉप होते. ह्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. काय म्हणतो? लॉंग अनवाइंडिंग. मग यांची जोडी कशी असते मित्रांनो? मी जोडी सांगतो तुम्हाला. याची जोडी कशी आहे? लॉंग बिल्डअप अँड लॉंग अनवाइंडिंग. ठीक आहे, ही पहिली जोडी आहे. दुसरी जोडी काय आहे? शॉर्ट बिल्डअप अँड शॉर्ट कवरिंग. ठीक आहे, ही दुसरी जोडी. म्हणजे स्टॉक्स बघताना किंवा इंडेक्स बघताना आपण ह्या 2 पॅरामीटरमध्ये बघत असतो. ठीक, हा एक प्रकारचा त्याचा बिहेवियर आहे, हा त्याचा ओपन इंटरेस्ट आहे. आणि आज जे त्यांनी केलं तो हा 3 नंबरचा क्रायटेरिया केलेला आहे. हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे, हा 3 नंबर आहे आणि 4 नंबर आहे. तर आजच्या दिवसात जे झाले ते हे झाले 3 नंबरचा प्रकार, शॉर्ट कवरिंग. आणि ती कशी झाली मी तुम्हाला आत्ताच जस्ट सांगितली. आणि ती तुम्हाला जर कुठे बघायला मिळत असेल तर ती बघायला मिळेल तुम्हाला सेन्सिबलच्या प्लॅटफॉर्मला. तुम्ही लॉग इन करू शकता अपस्टॉक्स, किंवा जर तुमच्याकडे झरोदा असेल तर त्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही त्याच्यामध्ये एंटर करू शकता आणि हा ॲनालिटिक्सचा डेटा तुम्ही बघू शकता. जर आणखी तुम्हाला बघायचं असेल तर कॉन्सेप्टसारखा सुद्धा डेटा आहे जिथे तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल की कशा प्रकारे सेक्टोरियल डेटा बघायला मिळेल की कशा प्रकारे आपल्याला हा बुलरन आजचा बघायला मिळाला. टोटल स्टॉक तुम्ही बघा 136 स्टॉक जे आहेत ते जवळजवळ लॉंगमध्ये होते, लॉंग बिल्डअपमध्ये होते. ठीक आहे, त्याच्यामुळे
एवढे स्टॉक बुलिश असल्यामुळे आपल्याला जो डेटा दिसतोय याच्यामध्ये शॉर्ट कवरिंगचा, तो डेटा खूप फिनॉमिनल होता. ॲनालिसिस लाईव्ह मार्केटमध्ये करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं असतं की इथे पॅनिक न होता जर व्यवस्थित आपण विचार केला तर आपल्याला एक चांगली डिरेक्शन मिळते आणि आपण एक चांगला ट्रेड घेऊ शकतो. हा ट्रेडसुद्धा घेण्यासारखा होता, बट ऑब्व्हियसली आम्ही 40ला एंट्री मारली आणि 80 रुपयाला एक्झिट मारली. ठीक आहे ना, 100% रिटर्न तुम्हाला मिळाले, 800% रिटर्न घेण्याची गरज नाही आहे. बट हा इट्स अ रिअल फॅक्ट की 40 रुपयाचा प्रीमियमसुद्धा 800% तुम्हाला रिटर्न देऊ शकतो. म्हणजे 200 रुपयाची गुंतवणूक, तुमची 200 ते 300 रुपयाची गुंतवणूक तुम्हाला 3000चा रिटर्न देते मित्रांनो. 3000 रुपये एका लॉट मागे, म्हणजे जवळ 1000 रुपये गुंतवले असते तर किती आले असते सांगायची गरज नाही. बापरे, त्याच्या इंटू 5 म्हणजे जवळजवळ 15,000 रुपये तरी तुमचे फक्त 1000 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर आले असते. ठीक आहे, म्हणजे ह्या बोलाचा भात बोलाची कडे अशातला भाग नाही आहे. सुरुवातीला मी ही गोष्ट म्हणालो, पण इट्स अ फॅक्ट की आपण एवढा वेळ बसू शकत नाही. आपला टार्गेट आला की आपण लगेच निघून जाणार. हा ॲक्च्युअल सट्ट्याचा पार्ट आहे मित्रांनो. झिरो हिरो ट्रेड करणं हे सट्ट्याचे पार्ट आहेत. ह्याला ॲक्च्युअल म्हणतात गॅमा ब्लास्ट. आणि हे गॅमा ब्लास्ट पण एक ऑप्शनचा एक पार्ट आहे. तो आपण येत्या कधीतरी व्हिडिओमध्ये आपण नक्की बघणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपण व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आज आपण निफ्टीचं ॲनालिसिस काय साधारण केलेलं नाही आहे. विकली ॲनालिसिस तुम्हाला लवकरच मिळून जाईल की याच्यामध्ये विकलीमध्ये निफ्टीमध्ये काय प्लॅन आहेत किंवा इतर जो तुम्हाला कोणते बघायचे असेल तर त्याच्यामध्ये काय प्लॅन आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, ट्रेड करत राहा, ॲनालिसिस करत राहा. थँक्यू.